नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं न्यायालयाचं निरीक्षण। रीट याचिका म्हणून सक्षम न्यायालयासमोर दाद मागण्याची न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिली मुभा। देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावं, त्या डिजिटल फलकावरून खासदार शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला। कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जिल्हा परिषद प्रभाग रचनेबाबत दाखल याचिकेवरील सुनावणी झाली पूर्ण। आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा। पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा। इचलकरंजीमध्ये आयोजित केलेल्या गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी एक दिवसाचा पुकारला संप। सीपीआर आवारात डॉक्टरांनी काम बंद ठेवून केलं आंदोलन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातमीपत्र विस्तारानं। हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती। मात्र ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। ही जनहित याचिका ऐकण्याची गरज नाही असं न्यायालयानं म्हटलंय। मात्र याचिकाकर्त्याला रीट याचिका म्हणून सक्षम न्यायालयासमोर दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज सुनावणी पार पडली। यावेळी न्यायालयानं याचिकेवर सवाल उपस्थित केले। ओबीसी संदर्भातील शासन निर्णयानं याचिकाकर्ते बाधित कसे असा सवाल उपस्थित करत जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले। शासन निर्णयानं कुणी शेड्यूल कास्टमधील कुणीही बाधित कसं झालं असा सवाल करत ही जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं। तसंच याचिकाकर्त्याला रीट याचिका म्हणून सक्षम न्यायालयासमोर दाद मागण्याची न्यायालयानं मुभा दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपत्तीमधील सोने बाहेर काढून शेतकऱ्यांना मदत केली होती, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजिटल फलक झळकतायत। मात्र सध्या शेतकरी संकटात असून त्यांना कसलीही मदत मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींकडे देवाभाऊंनी लक्ष द्यावं असा सल्ला खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय। कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते। मी 75 वर्षांनंतरही राजकारण करतोय, त्यामुळे नरेंद्र मोदींनी 75 वर्षांनंतर निवृत्त व्हावं असं सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही असंही पवार म्हणालेत। राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळातर्फे आज पन्हाळा इथं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना पवार यांनी आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालंय, मात्र अद्यापही पिकांचे पंचनामे झाले नसल्याचं सांगितलं। शिवछत्रपतींच्या काळात दुष्काळ पडला, त्यानंतर शेतकऱ्यांकडे शेती करायला साधनं नव्हती। अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपत्तीमधील सोनं बाहेर काढून शेतकऱ्यांना मदत केली असा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांचा होता। मात्र सध्या शेतकरी संकटात असूनही कसलीही मदत शेतकऱ्याला मिळत नाही अशी खंत पवार यांनी व्यक्त केली। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजिटल फलक झळकतायत। शेतकरी अडचणीत आहे, देवाभाऊंनी त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावं असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला। आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी
आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतंय. बघूया आता पंचनामे कधी करतायत, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे. नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस साजरा होत असताना देशासह देशाबाहेरील लोकांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये कोणतंही राजकारण न आणता सुसंस्कृत लोकांनी हे मान्य केलं पाहिजे. मोदींना 75व्या वर्षी राजकारणात निवृत्त व्हावे का, यावर मी फारसं बोलणार नाही, कारण मी 75 वर्षांनंतरही राजकारण करत आहे. कुणी निवृत्त व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं. ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो, तसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडेच एकत्र लढणं शक्य नाही. प्रत्येकाची बलस्थानं पाहून त्यावेळी निर्णय घ्यावे लागतील, अशी स्पष्ट भूमिकाही शरद पवार यांनी मांडली. मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर ते चांगलंच आहे. मुंबई, ठाणे इथं शिवसेना शक्तिशाली आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्या दोघांनाही आणि महाविकास आघाडी म्हणून आम्हालाही होईल, असंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजाचा ओबीसींच्या यादीत आपण समावेश केला नसल्याची टीका तुमच्यावर होते. या प्रश्नावर पवार यांनी 1994मध्ये मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा हा प्रश्न त्याकाळी उपस्थित झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बसून निर्णय घेतले. मात्र आता असे एकत्रित बसून निर्णय होत नसल्याकडं पवार यांनी लक्ष वेधलं. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. एकाच वेळी संसद सोडून 300 खासदार निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आयोगानं विश्वासार्हता जपण्याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला पवार यांनी दिला. मंत्री छगन भुजबळांचा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला विरोध होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये निर्माण होणारी कटुता आणि संघर्ष घातक असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं राज्यात सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकारनं हाके किंवा कुणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता सर्वांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, पण दुर्दैवानं तसं होत नसल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील, शहराध्यक्ष R.K. पोवार, बाजीराव खाडे, रामराजे कुपेकर, अनिल घाटगे आदी उपस्थित होते. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज जिल्हा परिषद प्रभाग रचनेबाबत दाखल याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली. क्लोज फॉर ऑर्डर असं सांगून न्यायालयानं निकाल राखीव ठेवलाय. आता यावर काय निर्णय होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचनेबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजनल बेंचसमोर सुनावणी सुरू होती. आज राज्य निवडणूक आयोगाचे वकील अतुल दामले यांनी युक्तिवाद मांडला. राज्य निवडणूक आयोगानं 18 जून 2025ला अधिसूचना काढली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचे अधिकार शासनाला दिलेत, असा युक्तिवाद त्यांनी मांडलाय. मात्र न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याबाबत उल्लेख नसल्याचा प्रश्न उपस्थित केलाय. तर याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट ऋतुराज पवार यांनी राज्य शासनाला प्रभाग रचनेचे अधिकार नसल्याचा युक्तिवाद आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर केला. न्यायालयानं सर्व बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत क्लोज फॉर ऑर्डर असं सांगून निकाल राखीव ठेवलाय. याचिकाकर्ते त्याचबरोबर राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांचे युक्तिवाद पूर्ण झालेत. संपूर्ण राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेवर परिणाम करणारा हा न्यायालयाचा निकाल असल्यामुळं या निकालाची आता प्रतीक्षा लागून राहिली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज मंदिरातील सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली, तर उद्या चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून आज देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. रिठा, शिककाई आणि ब्रशचा वापर करून नैसर्गिकरित्या या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. या दागिन्यांमध्ये जडवाचे दागिने म्हणजेच सणासुदीला घालण्यात येणारे दागिने, यामध्ये किरीट, कुंडले, चिंचपेटी, मंगळसूत्र, नेकलेस, 7 पदरी कंठी, ढोकळा हार, मोत्याची माळ, श्रीयंत्रहार, पुतळ्याची माळ, बोरमाळ, पायातील तोडे आदींचा समावेश होता.
तर नित्य अलंकार म्हणजेच रोज घालण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये किरीट, कुंडले, मोरपक्षी, सोळापदरी, चंद्रहार, महाळुंग, नथ, ठुशी, कवड्याची माळ, पादुका आदींचा समावेश होता. यासह सोन्याची पालखी, अब्दागिरी याची सुद्धा स्वच्छता करण्यात आली. उद्या चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या सर्व दागिन्यांची जबाबदारी खजिनदार महेश खांडेकर यांच्याकडे आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागानं जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी एक दिवसीय संप पुकारला होता. त्यानुसार मार्ड संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं CPR आवारात डॉक्टरांनी काम बंद ठेवून आंदोलन केलं. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागानं जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयाला राज्यातील वैद्यकीय संघटनांनी विरोध दर्शवलाय. या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी आज एक दिवसीय संपाची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापुरातही डॉक्टरांच्या संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. मार्डच्या कोल्हापूर शाखेनं CPR आवारात काम बंद ठेवून ठिय्या आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केवळ आपत्कालीन काळात आरोग्यसेवा बजावत दिवसभर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष उत्कर्ष देशमुख यांनी राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिलाय. आमच्या संघटनेच्या वतीनं तसेच आंतरवासित डॉक्टरांची संघटना आस्मी या संघटनेतर्फे आज आम्ही एक दिवसा संप पुकारलेला आहे. आमच्या संपाचं कारण असं आहे की सरकारने काही एक GR काढला होता. त्यानुसार जे CCMP कोर्स केलेले डॉक्टर आहेत, होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, त्यांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. जे मॉडर्न मेडिसिन शिकायला आमच्या डॉक्टरांना जवळपास 8 ते 10 वर्ष लागले. लोकांनी प्रायव्हेट कॉलेजेसमधनं बाहेरच्या देशात जाऊन जे मॉडर्न मेडिसिन शिकलं आहे 8-10 वर्षांमध्ये, त्याची प्रॅक्टिस 1 वर्षाचा कोर्स करून होमिओपॅथिक डॉक्टरांना करू देणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यामुळे रुग्णांचे आयुष्य धोक्यात येईल, रुग्णांमध्ये चुकीची ट्रीटमेंट जाईल आणि आधीच यानुसार जसे झाल्यास रुग्णांचा डॉक्टरांवर विश्वास पण कमी होईल. तर यासाठी आजचा आमचा एक दिवसा संप आहे. या आंदोलनात उपाध्यक्ष साईनाथ गोरे, डॉक्टर प्रणाली देशमुख, प्रथम पवार, शुभम बहिरट, आदिती बोराडे यांच्यासह अन्य डॉक्टर सहभागी झाले होते. पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच मंडळांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर पोहोचवावं असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय. इचलकरंजीत आयोजित केलेल्या गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत इचलकरंजी विभागात समाविष्ट गावभाग, शिवाजीनगर, शहापूर तसंच कुरुंदवाड, हुपरी अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी गणराया अवॉर्डचं वितरण सोहळा इचलकरंजीतील श्रीमंत ना. घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पारंपरिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना गुप्ता यांनी पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच मंडळांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर पोहोचवावं असं आवाहन केलं. गणेशोत्सव आणि पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीकरांनी जे जातीय सलोख्याचं दर्शन घडवलं ते खरोखरच गौरवास्पद असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी ज्या मंडळांनी कायदा मोडला त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं. यावेळी गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण, सचिन सूर्यवंशी, शरद वायदंडे, प्रशांत निशानदार, रविराज फडणीस, प्राध्यापक युवराज मोहिते, NR चौखंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. साखर कारखान्यामध्ये 40% कंत्राटी कामगार नेमल्यामुळं मूळ कामगारांचा प्रश्न प्रलंबित राहिलाय. त्यांचं संरक्षण करणं हे आज आव्हान असून कारखानदारी चालवण्यासाठी सर्व कामगारांनी प्रयत्न करावेत. मी तुमच्या सोबत आहे असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलंय.
पन्हाळ्यात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं आयोजित साखर कामगारांच्या शिबिरात उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं साखर कामगारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 3 दिवस चालणाऱ्या या शिबिरासाठी 110 कारखान्यांचे 500 पेक्षा जास्त कामगार उपस्थित आहेत। या शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी दिवसेंदिवस शेती कमी होत असल्यानं कष्टकरी जनतेला नवीन काम शोधावं लागत असल्याचं सांगितलं। महाराष्ट्रात 135 कारखाने अडचणीत आहेत। साखर कारखान्यांमध्ये 40% कंत्राटी कामगार नेमल्यामुळं मूळ कामगारांचा प्रश्न प्रलंबित राहिलाय। त्यांचं संरक्षण करणं हे आज आव्हान आहे। कारखानदारी चालवण्यासाठी सर्व कामगारांनी प्रयत्न करावेत। मी तुमच्यासोबत असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं। आमदार जयंत पाटील यांनी साखर कारखानदारी समोरील आव्हानांबरोबरच कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित व्हा, कामगारांची साथ असेल तर कारखाने उत्तम चालतील असं मत व्यक्त केलंय। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे अध्यक्ष PR पाटील, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, छत्रपती साखर कारखाना इंदापूरचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी मनोगत व्यक्त केली। या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, नितीन बेनकर यांच्यासह राज्यातील खासगी आणि सहकार क्षेत्रातील 110 कारखान्याचे एकूण 500हून अधिक कामगार उपस्थित होते। शिधापत्रिका धारकांना दसरा आणि दिवाळीसाठी आनंदाचा शिधा द्या यासह अन्य मागण्यांसाठी रेशन बचाव समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। राज्य सरकारनं याबाबत निर्णय न घेतल्यास सर्वसामान्य नागरिकांसह मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। राज्य शासनाकडून दसरा दिवाळी गोड व्हावी यासाठी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा दिला होता। शासनानं हा शिधा बंद केलाय। हा आनंदाचा शिधा दसरा आणि दिवाळीसाठी तसंच सर्व सणांसाठी सुरू करावा यासह इतर विविध मागण्यांसाठी आज रेशन बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी बायोमेट्रिक होत नसलेल्या रेशन कार्ड धारकांच्या बाबतीत तातडीनं पर्यायी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात यावं, रेशन धान्य दुकानात तेल, डाळ, साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या। मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास भविष्यात रेशन कार्ड धारक आणि सर्वसामान्य नागरिकांना घेऊन विराट मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। मोर्चात कोल्हापूर रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, अबू बारगीर, राजेश मंडलिक, आनंदा लादे, संदीप लाटकर, श्रीपती पाटील, संजय येसादे यांच्यासह रेशन धान्य दुकानदार सहभागी झाले होते। सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी श्री अंबाबाई देवी मंदिर आणि परिसराची पाहणी केली। नवरात्र उत्सव काळात मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोणतीही गैरसोय होऊ नये अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या। सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। या काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक येत असतात। नवरात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत मंदिर आणि परिसराची पाहणी केली। यावेळी गुप्ता यांनी पोलीस यंत्रणेची सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रणाचं नियोजन आणि CCTV कॅमेऱ्यांची असलेली सोय याची तपासणी केली। भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी पार्किंग व्यवस्था तसंच गर्दी कुठं आहे हे समजावं यासाठी प्रथमच AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे। भाविकांनी संयम आणि शिस्त राखून सुरक्षितपणे दर्शन घेण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय। 21 तारीखपासून नवरात्र उत्सव साजरा होणार आहे।
आणि महालक्ष्मी मंदिरला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. बाहेरून, महाराष्ट्रामधून, पूर्ण देशामधून डेली जवळपास 1.25 लाख भाविक दर्शनासाठी येतात. आणि पंचमी असेल आणि अष्टमीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात 2-3 लाखपर्यंतचे भाविक दर्शनासाठी येतात. डेली जे आहे पालखी मिरवणूक असतात संध्याकाळी, त्यांचे पण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लोकल कोल्हापूरचे भाविक असतील, बाहेरचे भाविक असतील, मोठ्या प्रमाणात पालखीचे दर्शनासाठी सुद्धा येतात. तर त्या अनुषंगाने जे नियोजन आहे, पार्किंगचं नियोजन आहे, भाविकाचे त्यांना कसं आणखी सुविधा देता येईल, गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरीचं कुठलंही प्रकरण होऊ नये, महिला सुरक्षाचा विषय असेल, सगळे विषय अनुषंगाने आज आम्ही पूर्ण टीमने पाहणी केलेली आहे. यांच्यामध्ये यावर्षी आम्ही थोडा टेक्नॉलॉजीचा पण वापर, AIचा वापर, ट्रॅफिक असू द्या, कुठली ट्रॅफिक फुल आहे, कुठली पार्किंग फुल आहे, त्यांचा एक सिग्नल जाईल, दुसरे आमचे वेगवेगळे पॉईंट्सला ते माहिती पडेल. जे बाहेरून येणारी पब्लिक आहे, भाविक आहे, त्यांनासुद्धा ते माहिती QR कोडप्रमाणे देण्याचे प्रयत्न आहे की कुठे नियरेस्ट पार्किंगची स्पेस अवेलेबल आहे, एक तर ते. आणि दुसरा जे आतमध्ये कुठे गर्दी जास्त झाली, एक पर्टिक्युलर कन्सन्ट्रेशनच्या पुढे जर भाविकाची गर्दी गेली तर आम्हाला माहिती भेटतील, आम्ही ताबडतोब त्या जागावरती इंटरव्हीन करू शकतो, तिकडे जे आहे गर्दी कमी करू शकतो. असं वेगवेगळे उपक्रम जे आहे CCTVच्या माध्यमाने IITची टीम आहे, सगळा एक नियोजन आमच्यात चालू आहे. तर सगळे भाविकांना आवाहन करतो, विनंती करतो की थोडा आपली सुरक्षाची काळजी घेऊन. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव कुमार झाडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अंत्योदय अन्न योजनेचे फॉर्म तातडीनं मंजूर करावेत, या योजनेच्या लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य द्यावे, यासह अन्य मागण्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं केल्यात. या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील रुई, इंगळी, कबनूर, चंदूर यासह अन्य गावातील नागरिकांनी 2024 साली अंत्योदय अन्न योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र अद्यापही हे अर्ज मंजूर करण्यात आले नसल्यानं हजारो नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेचे अर्ज तात्काळ मंजूर करावेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य द्यावं. दिवाळी, दसरा सणासाठी रवा, साखर, डाळ, तेल यासारख्या वस्तू द्याव्यात आदी मागण्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं केल्यात. या मागण्यांसाठी त्यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना दिलं. मोर्चात पार्वती म्हेत्रे, मुमताज हैदर, चंद्रकला मगदूम, अनिता वडार, संगीता सुरवसे, सुलोचना निळकंठ, कावेरी पाटील, आनंदराव चव्हाण, सदा मलाबादे आदी सहभागी झाले होते. कोल्हापूर गगनबावडा या मार्गावरील साबळेवाडी फाट्याजवळ 4 महिन्यांपूर्वी काढलेले खड्डे अद्याप मुजवलेले नाहीत. या खड्ड्यात पडून अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. यामुळे संबंधित ठेकेदारानं तातडीनं खड्डे मुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या मार्गावर साबळेवाडी फाट्याजवळ रस्ता अरुंद झालाय. पावसाळ्यात या ठिकाणी गटारी तुंबल्या होत्या, त्यामुळे गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होती. 4 महिन्यांपूर्वी इथं गटारीचं काम करण्यासाठी 2 मोठे खड्डे काढले होते. त्यानंतर कोणतंही काम केलेलं नसून खड्डे तसेच आहेत. त्यामुळे या खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. इथून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11-11:30 इथं असतोय. दिवसभरात कमीत कमी 10 ते 15 ॲक्सिडेंट इथं झालेत. परवा तर एक आजी या डायरेक्ट गाडीवर गाडी मारताना गाडी यात पडली आणि गेली. आता 4 ते 5 महिने झाले हा खड्डा आहेच आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केले, ते जरा लवकर करावे अशी आमची गाड्याधारकांच्याकडे एक नंबर विनंती आहे. एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यावरच खड्डे बुजवणार का असा प्रश्न विचारला जात असून संबंधित ठेकेदारानं तातडीनं खड्डा बुजवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात सेवा पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत हा सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झालेत। त्यानुसार सेवा पंधरवड्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। पंधरवड्यामध्ये पहिल्या 5 दिवसांच्या टप्प्यात शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात यावेत। या रस्त्यांची मोजणी करून सीमांकनानुसार रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी। या रस्त्याबाबत ग्रामसभेमध्ये वाचन करून माहिती देण्यात यावी। दुसऱ्या टप्प्यातील 5 दिवसांमध्ये सर्वांसाठी घरे अंतर्गत शासकीय जागेवरील अतिक्रमणं नियमानुकूल करून पट्टे वाटप करणे, तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्लास्टिकमुक्त कोल्हापूर अभियान, नशामुक्त कोल्हापूरसाठी रॅलीचं आयोजन, आदर्श आपले सरकार सेवा केंद्र आणि माजी सैनिकांच्या समस्यांबाबत मेळावा आदी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली। पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते। कुंभी कासारी साखर कारखान्यानं हंगाम 2024-25 मधील गाळप झालेल्या ऊसाचा 500 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेनं केली आहे। या मागणीचं निवेदन कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांना देण्यात आलं। कुंभी कासारी साखर कारखान्यातील साखरेला 3800 ते 3900 रुपये दर मिळालाय। याशिवाय उपपदार्थांचे दरही चांगले मिळालेत। मात्र यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेलाय। शेतकरी अडचणीत असल्यानं हंगाम 2024-25 मधील गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 500 रुपये शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेनं केली आहे। या मागणीचं निवेदन कुंभी कासारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांना देण्यात आलं। दुसरा हप्ता मिळाला नाही तर आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। आज आम्ही जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने कुंभी कारखान्यावरती ऊसाचा दुसरा हप्ता 500 रुपये द्यावा असं निवेदन दिलेलं आहे। 10 ऑक्टोबरपर्यंत सर्वच कारखान्यावर आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। न दिल्यास आम्ही आंदोलनात हत्यार उपोषणार आहे। साखर सरासरी 3800 ते 3900 गेल्या वर्षी गेलेले आहे। उपपदार्थांना दर देखील चांगला मिळालेला आहे। त्यामुळे कारखाने आरामात शेतकऱ्यांना दुसरा हप्ता 200 देऊ शकतात आणि ही मागणी संघटनेच्या वतीने रास्त आहे। शिवाय येणाऱ्या जनरल सभेमध्ये साखरेचा दर 45 रुपये करावा अशी मागणी कारखानदारांनी साखर संघामार्फत केंद्र सरकारकडे करावी। आम्ही संघटनेने देखील तशी मागणी केलेली आहे। आणि याशिवाय तोडणी वाहतुकीच्या खुशालीच्या नावाने खंडणी घेतात ती बंद झाली पाहिजे आणि क्रमपाळीनुसार सगळ्यांनी ऊसतोडी कारखान्याने क्रमपाळी लावावेत। कोल्हापूर भागातील सर्व कारखान्यांनी आपोआप रिकव्हरी वाढेल, त्यामुळे दर पण वाढेल आणि उत्पादन खर्च कमी येईल। या मागण्या आम्ही आज घेऊन इथं आलेलो। यावेळी सेक्रेटरी प्रशांत पाटील, ज्ञानदेव पाटील, सदाशिव कुलकर्णी, गब्बर पाटील, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, विष्णू राऊत, बाळासाहेब पाटील, संभाजी चौगुले, शिवाजी आंबेकर, रमेश गायकवाड आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं योग्य ती काळजी घ्यावी। रिक्षा, टॅक्सी, यात्री निवास, हॉटेल आणि भोजनालयाचं दरपत्रक जाहीर करावं अशा मागण्या हिंदू जनसंघर्ष समितीनं केल्यात। या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलं। शारदीय नवरात्रोत्सव काळात राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात। या काळात भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं रिक्षा, टॅक्सी, यात्री निवास, हॉटेल आणि भोजनालयांचं शासकीय दरपत्रक जाहीर करावं। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांच्या पार्किंगची योग्य ती व्यवस्था करावी। मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि प्रमुख चौकात मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी। परगावच्या भाविकांना कोल्हापूरच्या धार्मिक स्थळांची, पर्यटन स्थळांची आणि कोल्हापुरी खाद्यपदार्थाची माहिती व्हावी यासाठी प्रदर्शन भरवण्यात यावं। यासाठी आज हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं नायब तहसीलदार नम्रता चौगले यांची भेट घेतली आणि त्यांना मागणीचं निवेदन दिलं। यावेळी अभिजित पाटील, आनंदराव पवळ, सुहास सामंत, कविराज कबुरे, राजेंद्र तोरसकर, संभाजी थोरवत, महेश पवार, विजय सोनवणे, सुरेश जाधव, विक्रांत पाटील उपस्थित होते। श्री महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे। या निमित्तानं दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। त्यानुसार आज पहिल्या दिवशी रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली।
श्री महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा 15वडा साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा 15वडा साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार आज रक्तदान जनजागृती रॅली काढून याची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयापासून सुरू झालेली ही रॅली केडीसीसी बँक, जनता बाजार चौक, बागल चौक ते पुन्हा महाविद्यालय या मार्गावर काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक यांचा समावेश होता. सर्वांनी हातात प्रबोधनकारी फलक घेऊन यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी सर्वांनी जोरदार घोषणा देत आणि पत्रकं वाटत जनजागृती केली. एक सामाजिक जबाबदारी आहे. रक्तदान केल्याने काही नुकसान होत नाही. आपल्या शरीरातील रक्त पुन्हा तयार होते, पण आपण एखाद्याला दिलेलं रक्त त्याचं अख्खं आयुष्य वाचवू शकते. अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण तसेच प्रसूतीतील महिला यांना आपल्या मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे आपण रक्तदान करूया. आपण रक्तदान केल्याने ते एखाद्यासाठी नवसंजीवनी ठरू शकतं. रक्तदान हेच श्रेष्ठ दान. अजूनही आरोग्य तपासणी शिबिर, त्याचबरोबर पर्यावरणविषयक जनजागृती, हृदयरोग विषयी जनजागृती अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम महाविद्यालयात राबवले जाणार आहेत. विद्यार्थी या ठिकाणी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उत्साहाने सहभागी होत आहेत. आजच्या रॅलीमध्ये डॉक्टर तारासिंग नाईक, डॉक्टर अजय साळी, डॉक्टर गौतम माने, प्राध्यापक प्रवीण चाकोते यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासात बिल्डर्स असोसिएशन आणि क्रीडाई इचलकरंजी यांचा मोलाचा वाटा आहे. शहराचं वेगळेपण आणि सुंदरता जोपासण्यासह हरित इचलकरंजी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामात महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल अशी ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली. जागतिक अभियंता दिनानिमित्त आयोजित गुणवंत अभियंत्यांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. जागतिक अभियंता दिनाचं औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी, क्रीडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय आणि निमशासकीय गुणवंत अभियंत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं पूजन अभियंता रमेश मर्दा आणि राजेंद्र खंडे राजुरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त पाटील यांच्या हस्ते अभियंता संदेश कुळवमोडे, रामप्रसाद पाटील, डॉक्टर बाजीराव कांबळे, प्रशांत भोसले आणि शाहीन बिजाली यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील यांनी क्रीडाई आणि बिल्डर्स असोसिएशनचं शहराच्या विकासात योगदान असून त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात महापालिका सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष फैयाज गैबान, क्रीडाई इचलकरंजीचे अध्यक्ष रणजित लायकर, राजू पाटील, राजेंद्र शिंत्रे, शीतल काजवे, पुंडलिक जाधव, प्रितेश शहा, नितीन धूत, शीतलराज सिंदखेडे, मयूर शहा, अविनाश जेऊरकर, सागर छागाणी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागासाठी स्वतंत्र वसतिगृह इमारतीच्या पहिल्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालंय. आज कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठात विविध महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांसह उपक्रमांसाठी संलग्नित महाविद्यालयं आणि राज्यासह देशभरातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत होती. या मागणीची दखल घेत विद्यापीठानं विद्यार्थी विकास विभागासाठी स्वतंत्र वसतिगृह इमारत बांधण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार या इमारतीचं पहिल्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय. याचं उद्घाटन आज कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांची अनेक दिवसांची मागणी मार्गी लावल्याचं समाधान मिळाल्याची भावना कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी व्यक्त केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, वास्तुविशारद आदित्य बेगमपुरे, ठेकेदार संजय पाटील, आरसीसी कन्सल्टंट अभिजित देशमुख, विद्युत कंत्राटदार राम खन्नूकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, डॉक्टर राजाराम गुरव, डॉक्टर गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ
फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं मत चोरीला संरक्षण, राहुल गांधींचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगानं आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले. मी सर्व धर्माचा आदर करतो. मध्य प्रदेशातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांचं वक्तव्य. गवई यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाला होता वाद. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था आणि निर्दोष मुक्तता मिळालेल्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं बजावली नोटीस. 6 आठवड्यांनी होणार पुढील सुनावणी. लोणी अर्बन मल्टीस्टेट ॲड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळ्यात अभिनेते आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांची नावं. तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचं का नाही? छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल. श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सव काळात भाविकांसाठी कायमस्वरूपी अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्यात यावी अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीनं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांना दिलं. शारदीय नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक आणि विविध मंदिरांचे विश्वस्त मंडळ नवरात्रोत्सवाचं प्रतीक म्हणून ज्योत प्रज्वलित करण्यासाठी अंबाबाई मंदिरात येतात. या ठिकाणी दुर्गा ज्योत प्रज्वलित करून भाविक आपापल्या गावी नेतात आणि स्थानिक मंदिरांमध्ये अखंड 9 दिवस प्रज्वलित ठेवतात. मात्र परगावचे भाविक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी येतात तेव्हा त्यांची गैरसोय होते. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरात एक ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी 9 दिवस अखंड ज्योत प्रज्वलित ठेवावी यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांची भेट घेतली आणि त्यांना या मागणीचे निवेदन दिलं. यावेळी अभिजित पाटील, आनंदराव पवळ, सुनील सामंत, कविराज कुबरे, राजेंद्र तोरसकर, संभाजी थोरवत, अजय सोनवणे, सुरेश जाधव, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत बालकल्याण संकुलचे माजी उपाध्यक्ष माजी महापौर शिवाजीराव कदम यांचं आज पहाटे निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. आज सकाळी कदमवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील साजणी इथल्या 50 वर्षीय साताबाई अशोक कांबळे या गेल्या 9 दिवसांपासून बेपत्ता आहेत. 9 सप्टेंबर रोजी त्या आपल्या घरातून निघून गेल्यात. मात्र अद्यापही परत न आल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी हातकणंगले पोलिसात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. रंग सावळा, अंगात गुलाबी रंगाची साडी आणि उंची 5.25 फूट अशा वर्णनाची महिला आढळल्यास हातकणंगले पोलीस किंवा अमोल उल 8757531919, किरण कांबळे 9767279259 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. गगनबावडा तालुक्यातील अळसज, वेसरफ, पळसंबे या गावातील शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालंय. या नुकसानीबाबत शासकीय अधिकारी फक्त नदीकाठावरील शेतीचे पंचनामे करतायत. अधिकाऱ्यांनी फक्त नदीकाठावरील नाही तर सरसकट शेतीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार प्रदीप कदम यांना देण्यात आलंय. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं आसळज, वेसरफ, पळसंबे गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे शासकीय अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत. मात्र अधिकारी फक्त नदीकाठावरील नुकसानीचे पंचनामे करतायत. यावेळी शेतकऱ्यांनी विचारणा केली असता आम्हाला फक्त नदीकाठचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र केवळ नदीकाठच्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना विरोध केलाय. ग्रामपंचायतच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या तिन्ही गावांनी पंचनामे जे चालू होते नुकसान भरपाईचे अतिवृष्टीचे ते थांबवलेले आहेत. कारण का नदीकाठच्या लोकांचंच पंचनामे केलं जात होते. अतिवृष्टी पावसामुळे सगळ्या ग्रामस्थांची नुकसान झालेली आहे पिकाची. त्यामुळे आम्ही पंचनामे करू दिलेले नाहीत. हे सरसकट लोकांची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही हे पंचनामे करू देणार नाही.
याचं निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयात आलेलो आहे. अधिकाऱ्यांनी सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार प्रदीप कदम यांना देण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप गावकर, तुकाराम मेहतर, दीपक लाड, पांडुरंग पळसंबेकर, लक्ष्मण गावकर, गणेश महाडिक, सखाराम भालेकर, तानाजी कुंभार, बाजीराव पेजलेकर आदी उपस्थित होते. येत्या 8 ते 10 दिवसात अंबाबाई विकास आराखड्याला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिराच्या दोन्ही कामांची निविदा प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी भूसंपादन करावं लागणार असून त्यासाठी कशा प्रकारे नुकसान भरपाई देता येईल याचा अहवाल दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याचं अंदाजपत्रक पुरातत्व खात्याच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आले, तर ज्योतिबा मंदिर आराखड्याच्या अंदाजपत्रकाला याआधीच मान्यता मिळाली आहे. पुढील 8-10 दिवसात अंबाबाई आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर दोन्ही कामांची निविदा प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. अंबाबाई विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यात 143 कोटींचा निधी मंजूर आहे, तर ज्योतिबा विकास आराखड्यासाठी सुमारे 250 कोटींचा निधी मंजूर आहे. अंबाबाई मंदिर आराखड्याच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत जतन, संवर्धन आणि सुधारणांचा समावेश आहे. त्याचं अंदाजपत्रक तयार करून ते पुरातत्व विभागाला तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आले. ज्योतिबा आराखडा याआधीच सादर झाला होता. त्यात पुरातत्व विभागानं सांगितल्याप्रमाणे अपेक्षित बदल, दुरुस्ती करून या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. अंबाबाई आराखड्याच्या अंदाजपत्रकाला पुढील 8-10 दिवसात मान्यता मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर अंबाबाई आणि ज्योतिबा या दोन्ही मंदिरांचे आराखडे राबवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यात तसंच पुढील टप्प्यामध्ये मिळकतींचं संपादन करावं लागणार आहे. त्यासाठीची नुकसान भरपाई कोणत्या स्वरूपात देता येईल याबाबतच्या पर्यायांचा अहवाल नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या समितीपुढे सादर केलाय. बाधितांचे पुनर्वसन, नुकसान भरपाईची रक्कम यासह वेगवेगळे पर्याय, त्याची माहिती अप्पर मुख्य सचिवांना बैठकीत दिल्याचंही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या पुरुषोत्तम राणे आणि संदेश राणे या दोघांना महापालिका चौकातून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं 4चाकी वाहन असा सुमारे 9.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी कोल्हापूर महापालिका चौकातील माळकर तिकटी परिसरातून बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पुरुषोत्तम राणे आणि संदेश राणे अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं एक 4चाकी वाहन असा 9,15,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, अमित सरजे, युवराज पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार अबिद मुल्ला, संतोष कुंभार, प्रीतम मिठारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील हनुमंतवाडीमधील समृद्धी कदम आणि शिंगणापूरमधील अनुष्का संगपाळ यांची एशियन रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. या दोघींचा दोन्ही ग्रामपंचायतींच्या वतीनं गावातून पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला. करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी इथल्या समृद्धी कदम आणि शिंगणापूरमधील अनुष्का संगपाळ यांची एशियन रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. समृद्धी आणि अनुष्का यांची दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. शिंगणापूरच्या लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील यांनी दोघींच्या कामगिरीचं कौतुक केलं. प्रथमतः मी अभिनंदन करते, तसंच त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा पण देते आणि ग्रामपंचायत तसंच जिल्हा परिषद किंवा गावातल्या प्रत्येकाकडून मुलींना कसा सपोर्ट चांगला राहील याचाही आम्ही इथून पुढे प्रयत्न करू आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊ.
यावेळी दोघींच्या प्रशिक्षकांचाही सत्कार करण्यात आला। याप्रसंगी अंकुश कदम, हणमंतवाडीच्या सरपंच कविता जाधव, राजेंद्र दिवसे, पोलीस पाटील रवी पाटील, संजय जाधव, प्रशिक्षक दीपक पाटील, राहुल लहाने, JS पोतदार, तंटामुक्त समिती अध्यक्ष महादेव शिंदे आणि दोन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं न्यायालयाचं निरीक्षण। रीट याचिका म्हणून सक्षम न्यायालयासमोर दाद मागण्याची न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिली मुभा। देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावं, त्या डिजिटल फलकावरून खासदार शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला। कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जिल्हा परिषद प्रभाग रचनेबाबत दाखल याचिकेवरील सुनावणी झाली पूर्ण। आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा। पुढील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा। इचलकरंजीमध्ये आयोजित केलेल्या गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचं आवाहन। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी 1 दिवसाचा पुकारला संप। CPR आवारात डॉक्टरांनी काम बंद ठेवून केलं आंदोलन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।